नमस्कार मित्रांनो, कथासार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची आपली बोधकथा आहे सत्याचं झाड. ही कथा आहे एका लहान गावातील तरुणाची, रामू, आणि एका वृद्ध बापूजींची, ज्यांनी त्याला सांगितलं की आयुष्यात काहीही मिळवायचं असेल तर आधी सत्य शोधावं लागतं, पण ते सत्य कुठे असतं हे शोधण्याची ही प्रवासगाथा आहे. रामू एका छोट्याशा गावात राहायचा. त्याचं स्वप्न शहरात जाऊन मोठा माणूस व्हायचं. त्याला वाटायचं शहर म्हणजेच स्वप्नांचं घर. तो दिवसरात्र मेहनत करायचा. परीक्षा देऊन शेवटी पुण्याला नोकरीसाठी गेला. शहरात येताच त्याला समजलं की इथे प्रत्येक जण धावत आहे. कोणीतरी पैशाच्या मागे तर कोणीतरी प्रतिष्ठेच्या मागे. रामूही या शर्यतीत सामील झाला. पण मनात एक प्रश्न सलायचा, हे खरंच सुख आहे का? एका शनिवारी सकाळी तो एका जुन्या मंदिराजवळ बसला होता, थकल्यासारखा. तेवढ्यात एक वृद्ध गृहस्थ त्याच्याजवळ आले. साधे कपडे, डोळ्यात तेज. त्यांनी विचारलं, काय शोधतोस रे बाळा? रामू म्हणाला, सत्य, पण ते कुठे आहे हेच कळत नाही. बापूजी हसले. सत्य कुठेच लपलेलं नाही, पण ते पाहायचं धैर्य खूप कमी लोकात असतं. बापूजींनी रामूला एका उद्यानात नेलं. तिथं एक प्रचंड जुनं झाड होतं. त्यांनी सांगितलं, हे आहे सत्याचं झाड. रामू चकित झाला. हे तर एक साधं झाड आहे. बापूजी म्हणाले, हे झाड प्रत्येक ऋतूत वेगळं दिसतं. कधी फुलतं, कधी सुकतं, पण मुळं तिथंच असतात, अडगडीत, खोल, स्थिर. जीवनातले सत्यसुद्धा असेच असते. वरचे रूप बदलते, पण मूळ एकच राहतं. रामूने त्यानंतर बापूजींबरोबर अनेक वेळा चर्चा केल्या. त्यांनी त्याला साधे नियम शिकवले. रोज स्वतःशी प्रामाणिक राहणे, कोणाचं वाईट करू नकोस, आणि निर्णय घेताना मन शांत ठेवणे. शहरात पुन्हा परतल्यावर रामूचं वागणं बदललं. तो स्पर्धा करत होता, पण आता द्वेष न करता. त्याला प्रसिद्धी नकोशी झाली नव्हती, पण तिच्यासाठी खोटं बोलणं किंवा वागणं त्याला आवडेनासं झालं. त्याने त्याच्या कंपनीत एक प्रामाणिकता मोहीम सुरू केली. लहान मुलांसाठी वाचनालय सुरू केलं. एका रविवारी रामू पुन्हा त्या मंदिरात गेला. बापूजी तिथं नव्हते. पुजाऱ्याने सांगितलं, बापूजी काही दिवसांपूर्वी हिमालयात गेले आहे. झाडाजवळ एक चिठ्ठी ठेवलेली होती. सत्य झाडासारखं असतं. ते वाढतं, टिकतं आणि सावली देतं. तू त्याचा भाग झालास, हे माझं समाधान. सत्य हे कुठेतरी बाहेर नाही, ते आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं. फक्त आपल्याला त्याला सामोरं जाण्याचं धैर्य लागतं. आणि एकदा का ते सापडलं की आयुष्य फुलतं, झाडासारखं, जे इतरांनाही सावली देतं.